नमस्कार मित्रहो. तुम्ही कधी शाळेत असताना त्या एका मुलाकडे किंवा मुलीकडे बघून विचार केलाय का? हा तर जन्मजात हुशार आहे, याला अभ्यास करायची गरजच लागत नाही. किंवा खेळाच्या मैदानात त्याच्याकडे नॅचरल टॅलेंट आहे, मी कितीही प्रॅक्टिस केली तरी त्याच्यासारखं खेळू शकणार नाही. आपण आपल्या आयुष्यात नेहमी टॅलेंट किंवा बुद्धिमत्तेला यशाचं गमक मानतो. आपल्याला वाटतं की काही लोक यशस्वी होण्यासाठीच जन्माला येतात आणि बाकीचे फक्त स्ट्रगल करण्यासाठी. पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की हे पूर्णपणे चुकीचं आहे? काय होईल जर मी सांगितलं की तुमचं यश हे तुमच्या टॅलेंटवर नाही, तर तुम्ही त्या टॅलेंटकडे कसं बघता यावर अवलंबून आहे? आजचा विषय तुमच्या मेंदूची वायरिंग बदलून टाकेल. आज आपण बोलणार आहोत स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या सायकॉलॉजिस्ट डॉक्टर कॅरल ड्वेक यांच्या माइंडसेट द न्यू सायकॉलॉजी ऑफ सक्सेस या पुस्तकाबद्दल. हे पुस्तक सायकॉलॉजीच्या जगातलं बायबल मानलं जातं. गेल्या 20-30 वर्षांच्या संशोधनानंतर डॉक्टर ड्वेक यांनी शोधून काढलं की जगात फक्त 2 प्रकारची माणसं असतात. एक फिक्स्ड माइंडसेटवाले आणि दुसरे ग्रोथ माइंडसेटवाले. तुम्ही नक्की कोणत्या प्रकारात मोडता? आणि फक्त विचार करण्याची पद्धत बदलून तुम्ही तुमचं करिअर, तुमची नाती आणि तुमचं आयुष्य कसं बदलू शकता? आजच्या हे काही मिनिटांत आपण या माइंडसेटच्या विज्ञानाची चिरफाड करणार आहोत. तयार रहा स्वतःला पुन्हा एकदा नव्यानं ओळखण्यासाठी. चला सुरुवात करूया पहिल्या प्रकारापासून. फिक्स्ड माइंडसेट म्हणजेच स्थिर मानसिकता. या मानसिकतेचे लोक विश्वास ठेवतात की त्यांचे गुण, त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचं टॅलेंट हे दगडावरच्या रेषेसारखं आहे, ते बदलता येत नाही. मी गणितात कच्चा आहे, मला चित्रकला जमत नाही, माझा स्वभावच असा आहे. ही वाक्य ओळखीची वाटतात? ही फिक्स्ड माइंडसेटची लक्षणं आहेत. या लोकांना वाटतं की जन्मतःच प्रत्येकाला एक कार्ड मिळालंय, कोणाला एक्स्ट्रा इंटेलिजन्स मिळालाय, कोणाला नाही, आणि आता आपण त्यात काहीच करू शकत नाही. या मानसिकतेचा सर्वात मोठा धोका काय आहे माहितीये? स्वतःला सिद्ध करण्याची धडपड. द नीड टू प्रूव्ह युअरसेल्फ. ज्याला वाटतं की बुद्धिमत्ता स्थिर आहे, त्याला सतत भीती वाटते की कुठे मी कमी तर पडणार नाही ना? त्यांच्यासाठी प्रत्येक परीक्षा, प्रत्येक प्रोजेक्ट, प्रत्येक नातं हे एक जजमेंट असतं. जर मी नापास झालो तर याचा अर्थ मी ढ आहे, जर मी रिजेक्ट झालो तर याचा अर्थ मी लायक नाही. ते अपयशाला एक घटनेसारखं बघत नाहीत, तर स्वतःच्या ओळखीचा भाग मानतात. आय फेल्ड नाही, तर आय ॲम अ फेलियर. डॉक्टर ड्वेक एका प्रयोगाबद्दल सांगतात. त्यांनी लहान मुलांना सोपी कोडी दिली, ती सोडवल्यावर त्यांना कठीण कोडी दिली. फिक्स्ड माइंडसेट असलेल्या मुलांनी कठीण कोडी सोडवायला नकार दिला. का? कारण त्यांना भीती वाटली की जर मला हे जमलं नाही तर मी आत्तापर्यंत जे हुशार दिसत होतो ते स्टेटस जाईल. ते हुशार दिसण्यासाठी शिकणं थांबवतात. विचार करा, आपल्यापैकी किती जण आज हेच करतायत? आपण नवीन गोष्टी शिकत नाही कारण आपल्याला सुरुवातीला मूर्ख दिसण्याची भीती वाटते. आता येऊया दुसऱ्या बाजूला, ग्रोथ माइंडसेट म्हणजेच विकासशील मानसिकता. हे लोक विश्वास ठेवतात की तुमचे मूळ गुण हे फक्त एक सुरुवात आहे. तुम्ही प्रयत्नांनी, सरावानी आणि अनुभवानं स्वतःला कितीही बदलू शकता. यांचा मंत्र काय आहे? प्रयत्न. फिक्स्ड माइंडसेटवाल्यांना वाटतं की ज्याला प्रयत्नांची गरज लागते तो टॅलेंटेड नाही. पण ग्रोथ माइंडसेटवाल्यांना माहीत असतं की प्रयत्न हाच रस्ता आहे जो तुम्हाला मास्टर बनवतो. एफर्ट इज द पाथ टू मास्टरी. यांच्यासाठी अपयश म्हणजे काय? त्यांच्यासाठी अपयश म्हणजे स्वतःवरचा शिक्का नाही. त्यांच्यासाठी अपयश म्हणजे माहिती. अच्छा, ही पद्धत चालली नाही, ठीक आहे, दुसरी पद्धत वापरूया. ते चॅलेंजेसला घाबरत नाहीत, तर ते चॅलेंजेस शोधतात. ते म्हणतात, जर हे सोपं असेल तर यात मजा काय? कठीण असेल तरच मी काहीतरी नवीन शिकेन. डॉक्टर ड्वेक इथे मायकल जॉर्डनचं उदाहरण देतात. जगातला सर्वोत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू. त्याला त्याच्या हायस्कूल टीममधून काढून टाकलं होतं. तो टॅलेंटेड नव्हता का? होता, पण तो तिथेच थांबला नाही. तो रोज सकाळी प्रॅक्टिसला जायचा, जेव्हा बाकीचे झोपलेले असायचे. त्याचा माइंडसेट होता, मी मेहनत करून माझं टॅलेंट तयार करेन. इथे एक महत्त्वाची संकल्पना आहे, द पॉवर ऑफ येट, म्हणजे अजून नाही. जेव्हा एखाद्या मुलाला गणिताचं उत्तर येत नाही तेव्हा त्याला तुला येत नाही असं म्हणण्याऐवजी तुला अजून येत नाही म्हणजे यू डोंट नो इट येट असं म्हणा.
तो अजून शब्द भविष्याची कवाडं उघडी ठेवतो. आता आपण या पुस्तकाचा सर्वात प्रॅक्टिकल आणि महत्त्वाचा भाग बघणार आहोत, पालकत्व. आपण आपल्या मुलांना कसं वाढवतो त्यावर त्यांचा माइंडसेट ठरतो. आणि दुर्दैवानं चांगले पालकसुद्धा नकळत आपल्या मुलांमध्ये फिक्स्ड माइंडसेट रुजवतात. कसं? स्तुती करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे. तुम्ही तुमच्या मुलाला म्हणता, अरे वा, तुला पैकीच्या पैकी मार्क मिळाले, तू किती हुशार आहेस, यू आर सो स्मार्ट. तुम्हाला वाटतं तुम्ही त्याचा आत्मविश्वास वाढवला. पण डॉक्टर ड्वेक म्हणतात तुम्ही त्याचं नुकसान केलं. का? कारण जेव्हा तुम्ही त्याच्या बुद्धिमत्तेची स्तुती करता तेव्हा त्याला एक मेसेज जातो, मार्क मिळाले म्हणजे मी हुशार, जर मार्क नाही मिळाले तर मी ढ. पुढच्या वेळी तो कठीण पेपर बघून घाबरेल, कारण त्याला त्याचा हुशार हा टॅग गमवायचा नसतो. मग स्तुती कशी करायची? त्याच्या प्रयत्नांची स्तुती करा. अरे वा, मला आवडलं तू या गणितासाठी किती सराव केलास. तू हार मानली नाहीस, वेगवेगळी पद्धत वापरलीस म्हणून तुला यश मिळालं. जेव्हा तुम्ही प्रोसेसची स्तुती करता तेव्हा मुलगा विचार करतो की यशाचं कारण माझे प्रयत्न आहेत आणि पुढच्या वेळी तो अजून प्रयत्न करतो. शिक्षकांसाठीही हेच लागू पडतं. जे शिक्षक हुशार विद्यार्थ्यांना गिफ्टेड मानतात आणि कमकुवत विद्यार्थ्यांना दुर्लक्ष करतात ते फिक्स्ड माइंडसेट तयार करतात. ग्रोथ माइंडसेट असलेला शिक्षक मानतो की प्रत्येक विद्यार्थी शिकू शकतो, फक्त पद्धत बदलावी लागेल. हा नियम फक्त शाळेत नाही तर कॉर्पोरेट जगातही लागू होतो. एनरॉन कंपनीचं उदाहरण या पुस्तकात खूप गाजलं. त्या कंपनीत फक्त टॅलेंटेड लोकांना भरलं जायचं, ज्याला जिनियस मानलं जायचं. तिथे एक संस्कृती तयार झाली जिथे चुका करणं म्हणजे पाप होतं. म्हणून लोकांनी चुका लपवायला सुरुवात केली, खोटं बोलायला सुरुवात केली आणि शेवटी कंपनी बुडाली. ग्रोथ माइंडसेट असलेले सीईओ जसे की जॅक वेल्च स्वतःला जिनियस मानत नाहीत. ते सतत प्रश्न विचारतात, ते आपल्या टीमला चुकांमधून शिकायला प्रोत्साहन देतात. आणि नातेसंबंध, इथे तर आपण खूप मोठी चूक करतो. बॉलिवूड मूव्हीजमुळे आपल्याला वाटतं जोड्या स्वर्गात बनतात, मेड इन हेवन. फिक्स्ड माइंडसेटवाले लोक म्हणतात, जर आमचं पटेत नसेल तर याचा अर्थ आमची जोडी योग्य नाही, वी आर नॉट मेंट टू बी. त्यांना वाटतं की नात्यात कष्ट घ्यावे लागू नयेत, समोरच्याने माझं मन न सांगता ओळखलं पाहिजे, माइंड रीडिंग. पण ग्रोथ माइंडसेटवाले लोक मानतात की कोणतंही नातं परफेक्ट नसतं, ते बनवावं लागतं. वाद झाले, ठीक आहे, आपण यातून काय शिकलो, आपण एकमेकांना कसं समजून घेऊ शकतो. ते नात्यावर काम करायला तयार असतात. ते प्रेमाला एक प्रवास मानतात, डेस्टिनेशन नाही. जर तुमचा पार्टनर बदलण्यासाठी तयार असेल आणि तुम्हीही बदलायला तयार असाल तर ते नातं नक्कीच टिकतं. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही म्हणाल, ठीक आहे, मला कळलं, माझा माइंडसेट फिक्स्ड आहे, आता मी काय करू? घाबरू नका. माइंडसेट ही सुद्धा एक सवय आहे आणि सवय बदलता येते. डॉक्टर ड्वेक यासाठी 4 पायऱ्या सांगतात. 1. ओळखा. हिअर युअर फिक्स्ड माइंडसेट व्हॉइस. जेव्हा तुम्ही नवीन चॅलेंज घेता तेव्हा आतला आवाज काय म्हणतो? नको करू, अपयश आलं तर लोक हसतील. या आवाजाला ओळखा, त्याला नाव द्या. डॉक्टर ड्वेक म्हणतात त्या आवाजाला एखाद्या काल्पनिक पात्राचं नाव द्या. 2. निवड. रेकग्नाइज दॅट यू हॅव अ चॉईस. तुम्हाला जाणीव पाहिजे की तो आवाज म्हणजे सत्य नाही, ती फक्त भीती आहे आणि तुमच्याकडे दुसरा पर्याय, ग्रोथ, निवडण्याचा स्वातंत्र्य आहे. 3. उत्तर द्या. टॉक बॅक विथ अ ग्रोथ माइंडसेट व्हॉइस. जेव्हा फिक्स्ड माइंडसेट म्हणेल तुला हे जमणार नाही, तेव्हा ग्रोथ माइंडसेटने उत्तर द्या, मला हे अजून जमत नाही, पण मी शिकून घेईन. जेव्हा फिक्स्ड माइंडसेट म्हणेल अपयश आलं तर, तेव्हा म्हणा, बहुतेक यशस्वी लोकांना अपयश आलंच होतं. 4. कृती करा. टेक द ग्रोथ माइंडसेट ॲक्शन. फक्त विचार करून चालणार नाही, भीती वाटत असतानाही ते काम करा, चुका करा आणि त्या चुकांमधून शिका. एक लक्षात ठेवा, कोणीही 100% ग्रोथ माइंडसेटमध्ये नसतं. आपण सगळे मिक्स असतो. कधीतरी आपण फिक्स्डमध्ये जातो, कधी ग्रोथमध्ये. महत्त्वाचं हे आहे की आपण स्वतःला ओळखतोय का? मित्रहो, काही मिनिटांचा हा प्रवास आपण पूर्ण केला. माइंडसेट हे पुस्तक फक्त यशाचं मानसशास्त्र नाही, तर ते आनंदाचं मानसशास्त्र आहे. जेव्हा तुम्ही फिक्स्ड माइंडसेट सोडता तेव्हा तुमच्या डोक्यावरचं ओझं उतरतं. मला परफेक्ट असायची गरज नाही, ही जाणीवच किती रिलॅक्सिंग आहे. तुम्ही चुका करू शकता, तुम्ही पडू शकता, तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता. तुमची बुद्धिमत्ता, तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं कौशल्य हे सर्व एका मातीच्या गोळ्यासारखं आहे. त्याला आकार देणं तुमच्या हातात आहे. आजपासून एक प्रयोग करा. मी हुशार नाही असं म्हणण्याऐवजी मी प्रयत्न करतोय असं म्हणा. हे कठीण आहे म्हणण्याऐवजी हे इंटरेस्टिंग आहे म्हणा. कॅरोल ड्वेक यांचं हे पुस्तक वाचा.
जर तुम्ही हे पुस्तक अजून वाचले नसेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि कॉमेंट सेक्शनमध्येही पिन केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता किंवा किमान हा विचार डोक्यात पक्का करा. कारण शेवटी द व्ह्यू यू अडॉप्ट फॉर युअरसेल्फ प्रोफाउंडली अफेक्ट्स द वे यू लीड युअर लाईफ. तुम्ही स्वतःकडे कोणत्या नजरेने बघता हेच तुमचं आयुष्य ठरवतं. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? तुम्ही स्वतःमध्ये कोणता माइंडसेट पाहिला? मला कॉमेंट्समध्ये किंवा मेसेज करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका ग्रोथ देणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत शिकत रहा, आनंदी रहा. धन्यवाद.